तसंच क्रिकेटमध्ये पण असतं, जास्त प्रेशर घेतलं की परफॉर्मन्स होत नाही, म्हणजे चांगली कामगिरी होत नाही. चांगली कामगिरी होण्यासाठी जसं मेडिटेशन करताय तेच क्रिकेटमध्ये पण करतात. सचिन तेंडुलकर पण तेच करतो, विराट कोहली पण तेच करतो. पण ते करत असताना तुमच्या डोक्यात एक तुमचं काय पुढे जाऊन मला भविष्यात काय करायचंय ते तुमच्या डोक्यात बसलं पाहिजे. लक्षात, मी फक्त क्रिकेटचं सामान दिल्यानंतर असं नाही की तिथे पुढे पडलंय सर ते खेळायला, पण जेव्हा खेळाल त्याच्यातून काहीतरी तुम्हाला स्वतःच्या फिटनेससाठी, स्वतःची गुणवत्ता जोपासण्यासाठी ते तुम्ही वापरता आलं पाहिजे, हे लक्षात ठेवा. अजून क्रिकेटच्या व्यतिरिक्त क्रिकेट हा जसा गेम मोठा पाहिजे तसाच तो लवकर खाली पण पाडतो. त्याच्यामुळे कुठेही आपल्या आयुष्यात आपण जसं म्हणतो ना, मला अभ्यासात 80% मिळाले, आपण ओव्हर कॉन्फिडंट झालो, तर ते त्याचं नुकसान आपल्याला भोगायचं असतं. सेम क्रिकेटमध्ये पण असतं. आज हे सगळे मोठे प्लेयर जे आहेत, सचिन आहे, रोहित शर्मा आहे, विराट कोहली आहे, हे सगळे डोकं शांत ठेवतात आणि त्यांचं जे काय असतं जमिनीवरती असतं, जे तुम्हाला भविष्यात करायचं आहे, जे तुम्हाला भविष्यात करायचं आहे, अभ्यासावरती जास्त तुम्हाला लक्ष केंद्रित करायचं आहे. लक्षात. आणि आता तुम्हाला ठीक आहे टीव्हीवर दिसतं IPL वगैरे सगळं, पण त्याच्यासाठी खूप मेहनत करायला लागते. खूप खूप म्हणजे असं म्हणतात ना, तुम्हाला शिस्तबद्ध आयुष्य जगायला लागतं. पण पुन्हा सांगतो, क्रिकेट आणि आयुष्य हे सेम असतं, त्यात मोठा काय फरक नसतो. त्यामुळे तुम्ही कधी क्रिकेट खेळा, तुम्ही विचार करा, जेव्हा तुम्ही क्रिकेट खेळायला जाल, अंडरआर्म खेळा, ओव्हरआर्म खेळा, कसंही खेळा, पण जेव्हा क्रिकेट खेळायला जाल तुमची एक चूक तुम्हाला आउट करते. तसंच अभ्यासात असतं, तुमची एक चूक तुम्हाला अभ्यासात मार्क घालवते. तसंच त्यामुळे क्रिकेट आणि अभ्यासाची योग्य ती सांगड घाला, तुम्हाला नक्कीच यश मिळेल. जास्त कमी सांगत नाही, पण लेक्चर तुम्हाला ऐकायला जास्त आवडत नाही, त्याच्यामुळे मी काही जास्त बोलत नाही. पण क्रिकेटचं सामान नक्कीच देऊ आणि त्याच्यात तुम्ही खेळत राहा आणि मस्त आयुष्यात मजा करा. काकांसाठी एकदा जोरदार टाळ्या. म्हणजे आज तुम्हाला सगळ्यांना हे देवाचं करताना म्हणून खूप बरं वाटलं. असं सगळ्यांनी आपल्या आयुष्यात डिसिप्लिन राहा. काही गोष्टी असतात ज्या आपण स्वतः सेल्फ डिसिप्लिन राहिलो तरच आपण पुढे जाऊ शकतो. तर प्रत्येक गोष्टीत म्हणजे तुम्ही अभ्यास करताना तुम्ही वेळेवर केलात तरच तुम्ही मार्क्स चांगले मिळू शकता. तसंच आहे, क्रिकेट खेळात खूप मेहनत करावी लागते. ती मेहनत तुम्ही वेळेवर केली तरच तुम्हाला त्याच्यात यश मिळू शकतं. आणि बाकी गायडन्स करायला कोचेस असतात, आम्ही पण येऊ कधी तुम्हाला चांगले खेळत असेल तर बोलायला सांगायला. पण सगळ्यात महत्वाचं आहे सेल्फ डिसिप्लिन. सेल्फ डिसिप्लिन नसेल म्हणजे तुमचा जो वेळ आहे तो चांगल्या कामासाठी तुम्ही वापरा. तर स्वतः ठरवा मी सकाळी उठल्यावर काय करीन, मी दुपारी काय करीन. आणि आजकाल म्हणजे मोबाईलमुळे खूप डिस्ट्रॅक्शन आले, मुलांमध्ये गेम खेळत बसतात, मैदानी गेम खूप कमी झाले. मैदानी गेम मुलं खेळताना खूप कमी दिसते. तर मोबाईलचा कमीत कमी वापर करा. तो फक्त अभ्यास करताना वापर करा आणि काही तुम्हाला नॉलेज पाहिजे असेल तेव्हाच वापर करा. त्याच्यात गेम घेऊन टाइमपास करू नका. गेम मैदानीच खेळा, तर तुम्ही तंदुरुस्त राहाल आणि पुढे जा. थँक्यू.